आज मैं आपको कहानी सुनाता हूं एक अनोखे वीर पुत्र की, जिसका नाम था छत्रपति शिवाजी महाराज। तो काळ होता महाराष्ट्राचा, गजांत लक्ष्मीच्या वैभवात नांदण्याचा, उदंड ऐश्वर्य उपभोगण्याचा। महाराष्ट्र असा सुखाने नांदत असतानाच एका दृष्ट काल यौवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली। महाराष्ट्र परकीय स्वाऱ्यांच्या टाचे खाली भरडला जात होता। अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, मारहाणी, कापाकापी, लुटालूट, गुरेढोरे, धनधान्य, स्त्रिया, सगळ्यांची लुटालूट, मंदिरांची तोडफोड हाच होता। अंतःकरणात असंतोष धमसत होता। नमो चंडमुंड भंडासुर खंडनी दुर्गे, उदंड दंड महिषासुर मर्दिनी जगदंबे, महाराष्ट्र धर्म रक्षिके, बये दारुघड, दारुघड, दारुघड। सरते शेवटी देवानं गाराणं ऐकलंच। शालिवन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर, उत्तरायण शिशिर ऋतू, फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडलातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा, या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला। सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा। घुमू जात रे झडू जात चौघडे, शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे। चिरे हरखले सह्याद्रीचे कडे, तुझी आसाकी मावळे मर्द मराठे खडे। आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा, सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा। बालवयापासूनच शिवबांना माँसाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म, सत्य असत्य, न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला। तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले। तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी। करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती, करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती। तूच अर्जुन तूच केशव तू तुझा हो सारथी, करुणी वार गनिमावर दे भूमीस आहुती। एकटे
नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसे, निष्ठावन मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसुरे, सूर्याजी मालुसुरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेदे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, या नवतेच अफजल खाने. जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. महाराज, आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत. अशा वाघिणीचा त्यो छावा. तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा. भेटीचा धाडला सांगावा. खानाच्या भेटीसाठी
महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलेत आला, खान डौलत डुलेत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्याला, खान अभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होत अंगाला, चिलखत होत अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकला, पोटामंदी पिचवा ठेकला. वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला. टरा टरा पडलं पोटाला, तडा गेला खानाचा कोटळा. भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी जी. इंद्रजिमी चंब पर वादवसु अंब पर रावण स रंब पर रघुकुल राज है. पौन बारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है, राम द्विजराज है, राम द्विजराज है. हृदयात माऊली रे सावली गडकोट रावळी शिवशंकर हा. मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा खड दुष्ट दुर्जना प्रलयंकर हा. रक्षितो शत्रूनी खंदतो भावंड भावना संस्थापितो. ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सदा शिव भूपतो. तेजतम अंश पर खंडजिमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी. जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरी. छाती केसरीची, छाती केसरीची दृष्टी करुणाची, जगते भजनाची ऐसा राजा. देवराजी याचा प्राण योगी याचा, मूळ कैलासाचे ऐसा राजा. मातीसाठी प्राणसाठी मुक्त मागतो ऐसा राजा. जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षितो ऐसा राजा. ऐसा राजा, 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 ऐसा राजा. दोषवी राजवाडवी तप्तपुष्पवी ऐसा राजा. राजयोगी जो धर्मयोगी जो धर्मयोगी जो ऐसा राजा. ऐसा राजा, ऐसा राजा, ऐसा राजा, ऐसा राजा, ऐसा राजा, ऐसा राजा, ऐसा राजा. मातीला सूर्यराभला शिव सुंदर केशरी. आजा आमचा राजा बसला तख्तमला धीवरी. गौरप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा छत्रपती शिवाजी महाराज की. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ
हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानात अभिमान मान्याला, खानात अभिमान मान्याला, कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराजानं